नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल एनएनजी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो आता येत्या 23 तारखेला निमसोड फाटीवरती महाराष्ट्र केसरी मानाचं असं मैदान मित्रांनो पार पडते. कालच मित्रांनो कदमवाडीकरांचं जबरदस्त असं मित्रांनो गुरसाळेच्या फाटीवरती मैदान पार पडलं. हे आपलं कदमवाडीचं आणि आपलं शितोळी नगरचं पहिल्यांदा हे जे मैदान असायचं ते एकाच दिवशी असायचं. ही दोन्ही मानाची अशी महाराष्ट्र केसरीची मैदान आहेत बरं का. पण आता काय झाले, भरपूर गाड्यांना पाळण्याची इच्छा असते, सगळ्यांनाच महाराष्ट्र केसरी व्हायचे. त्यामुळं ह्या दोन्ही मैदान आता वेगवेगळी करण्यात आलेली आहेत, एकाच दिवशी घेतच नाहीत. त्यामुळं आता कालच कदमवाडीचं झालं आणि आता 23 तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीचं जे मैदान आहे शितोळी नगरकरांचं ते आपल्याला मित्रांनो पाहता येणार आहे निमसोडच्या फाटीवरती. आणि या फाटीवरती ना आपला सगळ्यांचा लाडका बिनजोडचा बेताज बादशाह राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचं काळीज मथुर मित्रांनो येणार आहे याच फाटीवरती. आपल्याला कदमवाडीला जो आला नव्हता, ज्याची अपेक्षा सगळ्यांना होती आणि सगळेच वाट बघत होते, तो म्हणजेच का आपला द्वादशम हिंद केसरी बाकासूर पण मित्रांनो 23 तारखेला येतोय. आणि आपला जो बाकासूर आहे त्याचा जो पायरा आहे मैदानात आल्यावर करतो दांगा, तो भिंगला भुंगा. मैदानात आल्यावर करतो जो दांगा त्याचं नाव आहे भुंगा. पब्लिकचं बेताडे खतरनाक आपले मिलिंद शेठ पाटील यांचं काळीचे भुंगा आणि बाकासूर पुन्हा एकदा मित्रांनो एकत्र येतात आणि राडा ते घालणारे जाणं आपला द्वादशी हिंद केसरी बाकासूरला गुलाल मिळावा. गाडी काही सुट्टी येणार नाही, पण त्यांना मिळावा हीच आपली अपेक्षा आहे. आणि याच मैदानामध्ये बिनजोडचा बेताज बादशाह राहुलभाई पाटील यांचं काही मथुर येणार आहे. मथुरचा जो पायरा आहे तो म्हणजे की बैलगाडा शर्यत क्षेत्रातलं रॉकेट म्हणून ज्याला ओळखला जातो, तो म्हणजे गोटकरांचा सरजा आणि मथुर गाडी आपल्याला पाहताना पाहता येणार आहे. मथुरची तर ती फाटी लकीचे राडाच केलाय त्यानं. रावणच्या बरोबर आत्ताच काही दिवसांपूर्वी जे झालं होतं मैदान, त्या मैदानामध्ये राडाच घातलेला मथुरनं आणि बबनदादा लासूरने यांच्या रावणनं. आता मथुर पुन्हा एकदा वेगाचा रॉकेट म्हणून ज्याला ओळखला जातो, बैलगाडा शर्यत क्षेत्रातलं रॉकेट सरजाच्या बरोबर येतोय. राडा होणार आहे वाईकरांची आणबान शान पैलवान विनोद शेठ आणि आपले सचिन शेठ यांचं काही छोटा रायफल पण त्या ठिकाणी येतोय मित्रांनो. सगळे टॉपचे नंदी त्या मैदानात येतात, कारण का महाराष्ट्र केसरी मानाचं मैदान आहे. तर तुम्हाला काय वाटतं, ह्या मैदानामध्ये कोण एक नंबर करू शकतं मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.